कोणी म्हटलं लोकसभा मतदारसंघाची संख्या वाढवू नका, आजचे जे संख्या आहे 543 लोकसभेचे खासदार आहेत त्यातच तुम्ही 33% आरक्षण लागू करा. माझं त्यांना एकच प्रश्न आहे, जर आजच्या काळात 33% आरक्षण लागू झालं असतं, 543 मेंबर्स मध्ये 181 नवीन महिला खासदार झाले असते, परंतु जर ह्या पुढच्या निवडणुकीत 33% आरक्षण जर लागू झालं असतं, 816 पैकी 2,272 महिला खासदार निवडून आले असते. ह्याच्यात काही अडचण आहे का? महिलांना जास्त प्रतिनिधित्व भेटते ह्यामुळे त्यांना काही अडचण आहे का? मला हे प्रश्न त्यांना विचारायचे आहे. आज प्रत्येक मतदारसंघात मतदारसंख्या प्रचंड मोठी झालेली आहे. काही लोकसभा मतदारसंघात तब्बल 25 लाख लोकसंख्या आहे, 30 लाख लोकसंख्या, 35 लाख आहे, सर्वात जास्त तर आपण बघणार 38 लाख इतकी लोकसंख्या झालेली आहे. मतदारसंख्या झालेली आहे. मतदारसंघाची संख्या वाढली असती तर देशातल्या सर्वच मतदारसंघाचा आकार कमी झाला असता, त्यांच्या मतदारसंघातील मतदारांची संख्या कमी झाली असती, प्रशासकीय सुलभता वाढली असती, निर्माण झाली असती, लोकांच्या प्रश्नांकडे खासदारांचं जास्त वेळ देणं शक्य झालं असतं. परंतु ऑपोजिशननी याचा सुद्धा विरोध केला. मला खरंच आश्चर्य वाटतं.